माझं नाव पद्मकुमार दिनासा गोरे. तुम्ही म्हणाल तुम्ही प्रत्येक वेळा तुमचं नाव कशाला सांगता हो? कारण काय माहिती, जेव्हा आपण बातम्या देतो किंवा व्हिडिओ काढतो तेव्हा त्याची पद्धत असते की आपले स्वतःचे नाव द्यावे. कारण काय माहिती आहे का, मला नाही वाटत तुम्हाला काही माहिती असेल म्हणून. कारण असं आहे की ताबडतोब बातमी सुरू झाली कोणी ऐकत नाही. त्यामुळे काय करतं, एक दोन दोन मिनटं असं नाव सांगितलं ना की मग त्या माणूस तिथे येऊन परत सुरुवातीपासून ऐकतो. ओके, आता आपला विषय आहे, काय विषय आहे? झाडापासून प्राणवायू किती मिळतो, कोणत्या झाडापासून मिळतो, कसा मिळतो, यावर आपल्याला चर्चा करायची आहे. खरं पाहिल्यानंतर प्रत्येक झाड प्राणवायू देतो. कारण झाडाचं हे मुख्य काम आहे प्राणवायू देणे. मी मागे सांगितलं होतं की झाडाला जीव असतो. तुम्ही पण वाचलं असेल, तुम्ही पण कबूल केला असणार आणि शाळेमध्ये शिकला असणार की झाडाला जीव असतो. मग जीव जर असेल झाडाला तर त्याला जसं माणसाला किंवा जिवंत माणसाला खाणे, पिणे, राहणे, झोपणे हे लागत असते, त्याच पण त्यांना लागणार, झाडांना पण लागणार, होय की नाही? हो. तर मी तुम्हाला प्राणवायू कसा, कुठे मिळतो, किती प्रमाणात मिळतो हे सांगण्या अगोदर आपण शाळेत जाऊया. शाळेत, कारण काय, 10वा वर्ग पास होण्यासाठी आपल्याला पहिल्या वर्गात जावं लागतं. पहिल्या वर्गापासून आपल्याला शिकावं लागतं, तेव्हा आपण 10 वर्गात पास होतो, आहे की नाही? तसंच या झाडांचंसुद्धा मला संपूर्ण माहिती मिळाली तरच तुम्हाला समजेल की ऑक्सिजन काय आहे, कुठून येतो, काय येतो, कोण पुरवठा करतो, काय करतो, ही सर्व माहिती तुम्हाला मिळेल. तर चला आपण जाऊया शाळेमध्ये. ओके, आपल्याला जसं प्यायला पाणी, खायला जेवण आणि श्वास घ्यायला ऑक्सिजन लागतो, तसाच झाडांनासुद्धा पाणी लागतं आहे. तर आपण पाण्यावर चर्चा करूया. खरं पाहिलं तर पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये झाडं पूर्ण पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे झाडांना 4 महिने पाणी घालण्याची जरूरत नाही. राहिले आता 8 महिने. 8 महिन्यातले जे 4 महिने हिवाळा आहे, त्या हिवाळ्यामध्ये पण त्यांना जास्त पाणी लागत नाही. 1 मिनिट.